नवनवीन आता पिढी येणार जी पिझ्झा खाणार, सँडविच खाणार लहान मुलांची, तर त्यांना मिसळची सवय कशी लागणार, तर म्हणलं सँडविचच्या माध्यमातून त्याला सायकलवरती दुधाची केंड घेऊन चालू झालेला एका शेतकऱ्याचा प्रवास आज या कार गाडीवर बोर्ड ठेवण्यापर्यंत आला। आजोबांनी सायकल पासून सुरुवात केली होती, त्यानंतर चहाचं दुकान आणि शेवचिवड्याचा आपला व्यवसाय झाला। त्या व्यवसायामध्ये हळूहळू येत असताना ही आजीची रेसिपी आहे जी मटकीची भाजी आजोबांना बनवून देत होती। स्वाद परंपरा अंजीवाळ्याची ही आजोबांची लेगसी 1989 पासून चालू झाली, त्याला आज अगदी 35 वर्ष होऊन गेले। आपल्याला खवय्यांसोबतच चित्रपट सृष्टीतील असेल किंवा राजकारणातील पण खूप खवय्यांचा पहिल्यापासूनच प्रतिसाद लाभला। आपल्याकडे दोन पद्धतीचे रस्से आहेत, एक पुणेरी रस्सा आहे आणि कोल्हापुरी रस्सा आहे। आपल्याकडे क्लासिक मिसळ आहे आणि त्याच पद्धतीने बाजीराव मिसळ थाळी पण आहे। त्याच्यामध्ये एक्स्ट्रा अन्नामध्ये समावेश व्हावा आणि आपला दुग्ध व्यवसाय होता म्हणून आपण तूप देतो, त्याच्यासोबत शेंगदाण्याचा लाडू देतो, गुलकंदाचं पान देतो, फरसाण जादा देतो, ताक देतो, कांदा लिंबू आहे, मटकी आहे। आपल्या प्रत्येक मिसळला आपण दही देतो। आपल्याकडे दही मिसळ सेपरेट घ्यायला लागत नाही। मिसळ हे एक आपलं कल्चर आहे आणि ते आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय।